नमस्कार मित्रांनो, कीर्ती ठाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर रसपुरी करणार आहे आणि मुलांना हवी होती की आई आज करच, तर थोडेसे आंबे आमच्या घरचेच घेऊन आणि मी करायला लागले। संध्याकाळ झालेली होती, रात्री 8:30 झालेले आणि म्हटलं चला आता बनवूया। म्हणून रसपुरीसाठी मी पुऱ्या आणि रसपुरीचं सामान असं सगळं काढलं, पुऱ्या बनवायला लागली। लाईट नव्हती त्याच्यामुळे पुऱ्या आधी लाटून घेते म्हटलं आणि नंतर रस बनवते, कारण आम्हाला रस हा मिक्सरमधून काढायचा होता। यूट्यूबला आम्ही बघितलेलं, त्याच्यामुळे तसाच आम्हाला रस करायचा होता म्हणून थांबून राहिलेलो। एका बाजूला दूध आणि दुसऱ्या बाजूला पुरीसाठी तेल तापत ठेवलं। छान मोठ्या मोठ्या पुऱ्या लाटून घेतल्या। बघूया छान फुलतात की नाही। तुम्ही कशी करतात रसपुरी आम्हाला नक्कीच सांगा। ही माझी गेली पहिली पुरी आणि चिकटूनच राहिली, निघतच नाही। एका साईडला दूध ठेवल्यामुळे ते दूध खाली ओतून जात होतं। छान फुलल्या। ह्याच्यामध्ये मला पुऱ्या ठेवायच्या आहेत, तर वरती ठेवलं म्हणजे तेल नाही होत आतमध्ये। तुम्ही बघू शकता छान मस्त टम्म अशी फुललेली आहे। आपल्या गहूच्या केलेल्या आहेत पुऱ्या, काही जण मैद्याच्या सुद्धा करतात। तुम्ही बघू शकता छान पटापट केल्या मी आणि छान फुललेले आहेत। आतमध्ये सुद्धा काही तळून ठेवलेले आहेत, मऊ आहेत आणि खूप छान असं मऊसर आहेत। ही तर खूपच छान फुलली, मला फार आवडली। दोन्ही मुलं हॉलमध्ये छान त्यांचा अभ्यास करतात आणि जिज्ञासा मात्र अभ्यास करता करता झोपून गेले, तिला उठवायला लागेल। तर बघू शकता तुम्ही छान असं मस्त प्रत्येक पुरी आहे ती छान फुललेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। लाईट आली त्याच्यामुळे पटकन आम्ही रस बनवून घेतला आणि मिक्सर फिरवला, बंद करेपर्यंत सगळा रस बाहेर आला आणि इतका छान झालेला, मला इतका आवडला। मस्त पिवळा धमक आणि खूप छान अशी त्याला एक हे आलेला कलर आलेला होता। तुम्ही बघू शकतात खूप मस्त वाटला आणि छान वास सुद्धा येत होता त्याचा। तर असा हा आमचा रसपुरी तयार झालेली आहे आणि आता आम्ही बसणार आहोत ते म्हणजे जेवायला। 4 जणांची ताटं आमची वाढून झालेली आहेत। बऱ्याच जणांना डाळही हवी होती, तर थोडंसं वेगळं आहे की डाळ रसपुरी असं सगळं आम्ही ताटात मांडलं। छोटीनी तर काही मागितलीच नाही डाळ, मला रसपुरीच खायची असं म्हणाली आणि दोघांनीही ताव मारला। छान असं म्हणत होते ते। जिज्ञासा थोडी झोपेतच होती, पण तिला रसपुरी खायची होती म्हणून पटकन उठली। तिचे बाबा खूप खुश होते आणि मीही शेवटी एक घास खाल्ला आणि खूप छान वाटला। तो तुम्हाला कसा वाटला?